नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। दिनांक 4 नोव्हेंबर रोजी प्रवरा गोदावरीच्या पात्रात प्रवरा संगम येथे कल्याण देवीदास मरकड राहणारा तिसगाव याची डेड बॉडी मिळून आली होती। या संबंधाने कल्याणचा भाऊ प्रसाद भास्कर मरकड याच्या फिर्यादीनुसार पोलीस ठाणे नेवासा येथे खुनाचा गुन्हा दाखल केला होता। या गुन्ह्यात 3 आरोपी अटक केले होते। दिनांक 1 नोव्हेंबर दिवाळीच्या दिवशी आरोपींनी देवीदास मरकड याचा देशी कट्ट्यामधून गोळी झाडून खून केल्यानंतर देवीदास याची डेड बॉडी ह्युंदाई क्रेटाच्या डिक्कीत टाकून प्रवरा संगम येथे आणून पुलावरून नदीपात्रात टाकली होती। खुनाच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये गुन्ह्यात वापरलेली ह्युंदाई क्रेटा पोलिसांनी यापूर्वी जप्त केली आहे। क्रेटा कारमध्ये डेड बॉडी टाकून आणल्याने जैविक पुरावा मिळवण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी मुंबई येथे तज्ज्ञांचे पथक बोलवण्यात आलं होतं। सदरच्या पथकाने आज गुन्ह्यात वापरलेल्या ह्युंदाई क्रेटा कारची काही सूक्ष्म उपकरणे आणि रसायनांच्या मदतीने बारकाईने तपासणी केली असता मृतक याच्या रक्ताचे डाग कारमध्ये मिळून आले होते। सदरच्या रक्ताच्या डागाचे नमुने पोलिसांनी तपासकामी जप्त केले असून ते तपासकामी प्रयोगशाळेकडे पाठवणार असून तपासामध्ये चांगला पुरावा प्राप्त झाला असल्याचे सांगितले आहे। सदर गुन्ह्याच्या पुराव्याला आणखीन बळकटी मिळाली असून आरोपींना शिक्षा होण्याच्या दृष्टीने मदत होणार असल्याचे या गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सांगितले। तसेच गुन्ह्यातील देशी कट्टा गोदावरी प्रवरा नदीत फेकून दिला असल्याने देशी कट्टा शोधण्यासाठी नेव्हीच्या पाणबुड्यांची मदत घेता येईल का याची चाचपणी चालू असल्याचे सांगितले। कल्याण मरकड राहणार तिसगाव याची डेड बॉडी गोदावरी प्रवरा नदीच्या पात्रामध्ये 4 नोव्हेंबर रोजी मिळाली होती। या अनुषंगाने पोलीस ठाणे नेवासा येथे खुनाचा गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्यामध्ये 3 आरोपी अटक आहेत आणि कल्याणची बॉडी तिसगाव येथून प्रवरा येथे आणण्यासाठी जी हुंदाई क्रेटा वापरली होती ती गुन्ह्यामध्ये यापूर्वी जप्त केलेली आहे। या तपासाच्या मध्ये त्याचा जैविक पुरावा मिळवण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी येथील जे तज्ज्ञांचं पथक आहे त्यांना आज बोलवण्यात आलं होतं आणि तज्ज्ञांच्या पथकाने काही साधनांच्या आणि रसायनांच्या सहाय्याने सूक्ष्म पाहणी करून निरीक्षण केले असता त्या ठिकाणी रक्तासारखे डाग जे आहेत संशयास्पद मिळालेले आहेत ते आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि तपासणी कामी पाठवणार आहोत। हे जे डाग आहेत याचा आम्हाला तपासामध्ये आणि पुरावा म्हणून याचा चांगला उपयोग होणार आहे। नेवासा प्रतिनिधी रोहित गवळी। खास दीपावली निमित्त चला पाहुणं आपल्याला जायचंय, पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळते। चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील भव्य दिव्य व सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। सर्वसामान्यांना परवडणारे हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। एक निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊया फक्त वैष्णवी हॉटेल मध्ये। या हॉटेलची चवच लय न्यारी, पाहुणं एकदा या। हॉटेलची चवच लय न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता टाकळी ढोकेश्वर नगर, कल्याण हायवे, पारनेर चौक, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।